जर तुम्हाला एखादं शुभ कार्य, एखादा विधी, जसं की पोथी वाचन सुरू करायचं आहे, तीर्थयात्रा सुरू करायची आहे, की ज्यामुळं तुमचं कल्याण होणार आहे, तुम्हाला रुद्रावर्तन करायचं आहे, की ज्या गोष्टींमुळे तुमच्या आयुष्यात कल्याण होणार आहे, तुम्ही काहीतरी संकल्प करून तो विधी किंवा ती पूजा किंवा तो यज्ञ करणार आहात, की ज्यामुळे तुमचं कल्याण होणार आहे, असे सगळे विधी किंवा अशा सगळी जी काही कामं असतील ती शक्यतो भद्रा तिथींना करावीत. आता या भद्रा तिथी कोणत्या? तर द्वितीया, सप्तमी आणि द्वादशी या 3 भद्रा तिथी आहेत. या भद्रा तिथी म्हणजेच कल्याणकारी, या तुमचं कल्याण करणारे असतात. तुम्हाला ज्या गोष्टीतून चांगले आशीर्वाद मिळणार आहेत, एखाद्या देवतेची पूजा, आराधना, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की ज्यामुळे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होऊन तुमचं कल्याण होणार आहे, ते सर्व विधी, त्या सर्व पूजा, त्या सर्व गोष्टी तुम्ही भद्रा म्हणजे कल्याणकारी तिथींना करू शकता.